अचानकपणे ह्या गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 ते 17 रुपये पर किलो हे जे दर वाढले हे सगळे कृत्रिम दरवाढ झालेली आहे. ही दरवाढ झाली याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही, याचा फायदा कारखान्याला झाला नाही आणि ह्याचा तोटा झाला ग्राहकांना. 10 लाख मेट्रिक टन साखर रॉ शुगर इम्पोर्ट करण्याचा निर्णय झालेला आहे. वास्तविक आता ही साखरेची टंचाई ही आर्टिफिशियल स्केर्सिटी आहे, ज्याला आपण कृत्रिम टंचाई म्हणतो. असं काहीच कारण नाही की टंचाई होण्यासारखं, कारण आपल्याकडं ग्राहकांसाठी लागणारा जेवढा साखरेचा स्टॉक आहे तेवढा येत्या पुढच्या 3 महिन्यातला साखरेचा स्टॉक आपल्याकडे उपलब्ध आहे. अचानकपणे ह्या गेल्या 8-10 दिवसामध्ये 12 ते 17 रुपये पर किलो हे जे दर वाढले हे सगळे कृत्रिम दरवाढ झालेली आहे. आणि मला वाटतं गेल्या 3 दिवसापासून आता आजचं मार्केट जर बघितलं आपण तर 17 रुपयांनी मार्केट खाली आलेलं आहे. त्यामुळे ह्याचा अर्थच असा आहे की ही आर्टिफिशियल दरवाढ होती, ही दरवाढ झाली ह्याचा फायदा शेतकऱ्याला झाला नाही, ह्याचा फायदा कारखान्याला झाला नाही आणि ह्याचा तोटा झाला ग्राहकांना. ह्याचा नेमका फायदा कुणाला झाला याचा शोध सरकारने घेण्याची आवश्यकता आहे, कारण स्टॉक लिमिट सरकारच्या हातात आहे, GST सरकारच्या हातात आहे, इन्कम टॅक्स सरकारच्या हातात आहे, त्यानंतर ट्रेडिंगचं लायसन्स सरकारच्या हातात आहे. मग हे आम्ही साखर विकल्यानंतर ती साखर ग्राहकापर्यंत न जाता ती साखर गेली कुठं याची चौकशी करण्याचं काम हे आम्ही वेळोवेळी पत्र देऊन केलेलं आहे. परंतु हे क्रायसिस आहे, या क्रायसिसमध्ये आपल्याला ग्राहकांचा विचार करावा लागेल, आपल्याला शेतकऱ्यांचा विचार करावा लागेल आणि आपल्याला कारखानदारीचा विचार करावा लागेल. म्हणून एक बॅलन्स धोरण ठेवण्याकरता आम्ही सरकारला ह्या कामामध्ये मदत करायचं ठरवलं. आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्याकडे आता साखरेचा स्टॉक उपलब्ध आहे. 10 लाख मेट्रिक टन साखर रॉ शुगर इम्पोर्ट करण्याचा निर्णय झालेला आहे आणि आता ते उद्यापासून मला असं वाटतं त्याचे कन्साइनमेंट्स सुरू होतील. आणि दुसरा पर्याय ह्याच्यामध्ये आता आम्ही असं सुचवलं आहे की साखर कारखाने नवीन साखर बाजारात आणायची असेल तर साखर कारखाने 15 ऑक्टोबरला चालू करावे लागतील. सरकारने आम्हाला विनंती केली की आपण आम्हाला संमती द्या. आमची संमती आहे, ज्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ह्याला संमती द्यावी, कारण गळीत हंगाम सुरू कधी करायचा हे पण सरकारच्या हातात आहे. मला असं वाटतं गळीत हंगाम जर लवकर सुरू केला तर नवीन साखर बाजारात येईल, भविष्यातील टंचाई निर्माण होणार नाही. आणि त्याचबरोबर जो काही रिकव्हरी अनुदान घट होणार आहे लवकर सुरू केल्यामुळं ते 3% रिकव्हरी अनुदान द्यावं, GSTमध्ये काही सवलत द्यावी, अशा प्रकारच्या काही मागण्या आम्ही केलेल्या आहेत. आणि कुठेतरी सरकारने पण आता गांभीर्यानं ही शुगर इंडस्ट्री ही सोशल इकॉनॉमिकली डेव्हलपमेंट करणारी इंडस्ट्री आहे, त्यात कुठलंही राजकारण नाही. कारण 6.5 कोटी शेतकरी ऊस पिकवतो, ग्राहकाची संख्या 140 कोटी आहे आणि 2 ते 2.5 लाख कोटीचा टर्नओव्हर ह्या व्यवसायाचा आहे. तर मला वाटतं ह्यात त्या पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आता इथेनॉल साठी केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. इथेनॉल निर्माण करण्याच्या ज्या याच्यावर संकट येण्याची शक्यता असं म्हणतात, पुढच्या दिवाळीपर्यंत स्थिर होतील का भाव? नाही, आता साखरेची जर उपलब्धता जर कमी वाटायला लागली तर साहजिकच आम्हाला असं दिसतंय की इथेनॉलवरती काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. आता सरकारने ह्याच्यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे, कारण सरकारनेच इथेनॉल वाढवण्यासाठी GR काढले, 2 लाख कोटी इंटरेस्ट सबवेन्शन स्कीम काढली, 1,50,000 कोटीची गुंतवणूक इथेनॉलमध्ये झाली. इथेनॉलमुळं देशाची परकीय चलन 2 लाख कोटीचं सरकारला मदत झाली, 1.5 लाख कोटीपर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाली. आणि हे ग्रीन फ्युअल आहे, आवश्यक आहे. जगात टेक्नॉलॉजी इथेनॉलची मान्य केलेली आहे, पण आपल्या देशामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण झाले. E10 आलं. E10 आल्यामुळे झालं काय, 2016च्या पूर्वीची जी वाहनं होती त्या वाहनांचं गॅस्केट खराब व्हायला लागलं, त्याचं इंजिन सीज व्हायला लागलं, त्याचे ॲव्हरेज बसनात, काहींचे रबर बुशिंग जायला लागले, तो प्रॉब्लेम. E20 आलं. E20ला फ्लेक्स इंजिन आलं. तर फ्लेक्स इंजिनच्या बाबतीत पण ज्या काही ऑटोमोबाईल कंपनी आहेत त्यांच्याशी सुसंवाद करणं हे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर 20% इथेनॉल जर पेट्रोलमध्ये मिश्रित केलं जात असेल तर आमच्या युवकांची मागणी काय आहे? कारण सगळ्या बाईक कोण वापरतं? युवक वापरतात जास्त. त्यांचं म्हणणं असं आहे 100 रुपयाच्या पेट्रोलमध्ये जर 20% इथेनॉल मिक्स केलं असेल तर तेवढी किंमत कमी व्हायला पाहिजे ना. प्रॉब्लेम असा झाला आहे की किंमतच कमी करायला तयार नाही ऑइल कंपन्या. आणि मग तुम्ही आमचं स्वस्त इथेनॉल घेताय आणि तुम्ही पेट्रोलच्या भावात आमचं इथेनॉल ग्राहकांना विकताय, हा सुद्धा त्या ग्राहकावर सुद्धा अन्याय आहे.
हे पण आम्ही केंद्र सरकारसमोर मांडलेलं आहे. आणि या बाबतीतली आता जी क्रायसिस निर्माण झालेलं आहे, आम्ही तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब जे सहकार मंत्री आहेत, आम्ही त्यांनाच विनंती केली पत्राद्वारे, एक तातडीची मीटिंग लगेच बोलवा. इस्मा असेल, विस्मा असेल, हायजॅक असेल, नॅशनल फेडरेशन असेल, 9 राज्यातलं स्टेट फेडरेशन्स आहेत, यातले प्रमुख लोकांना बोलवा. आणि ही जी क्रायसिस निर्माण झालेलं आहे आणि पुढच्या वर्षीचं काय, मला तर पुढच्या वर्षीची अजून चिंता वाटायला लागली. कारण ऊसाच्या लागवडीचे 4 महिने पाऊस नसल्यामुळं ऊसाची लागवड झाली नाही. धरणं भरली, नद्यांना पाणी आलं, पण शेतकऱ्याच्या शेतात पाऊसच नाही आहे. तर तो एक प्रश्न निर्माण झाला आहे. जर हे प्लांटेशन आत्ता नाही झालं तर पुढच्या वर्षी गळीत हंगामाला ऊस कुठला येणार, रॉ मटेरियल कुठलं आहे. तर ह्या पण गोष्टीकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जे संकट आता पुढच्या वर्षी येणार आहे 27-28ला, त्याचं नियोजन जर आज नाही केलं तर पुन्हा अशी काहीतरी क्रायसिस निर्माण होतील. तर याबाबत लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसचे जे विरोधी पक्षनेते आहेत वडेट्टीवार यांनी आज सुप्रिया सुळेंच्या कोणती प्रमाणपत्राबाबत वक्तव्य केले की त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे याची मला खात्री आहे, पवार साहेबांचं आहे का नाही मला माहिती. या वक्तव्याकडे तुम्ही कसं बघता? मला काय माहित नाही कुणी काय वक्तव्य केलं, ती गोष्ट माझ्याकडे नाहीये. नाही, पण महाविकास आघाडीचे तुमचे मित्रपक्ष आहेत वडेट्टीवार असे विधान का करतात कुणबी प्रमाणपत्राचे? सुप्रियाताईंचे 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. वेगवेगळ्या संघटनेमध्ये काम करणारे पण पदाधिकारी आहेत आणि पक्षामध्ये काम करणारे पदाधिकारी. कदाचित त्यांनी जे वक्तव्य केलं असेल ते आपल्याला माहिती, ते एका संघटनेचं काम करतात. पण तशी कुणाकडं त्याचं ओबीसीचं प्रमाणपत्र आहे का कुणबीचं आहे याची मला माहिती नाही. जरांगे पाटील म्हणाले की मुंबईमध्ये आम्ही 6 कोटी मराठा बांधव जाऊ आणि आरक्षण घेऊनच येऊ. तर या आरक्षणाच्या मागणी संदर्भात तुमची काय होती? मला असं वाटतं आपल्या राज्यामध्ये सामाजिक चळवळीमध्ये जी आंदोलन होतात, झालेल्या आंदोलनाला ज्यावेळेस सरकारकडून काही आश्वासन दिलं जातं, काही लेखी स्वरूपात दिलं जातं, काही मीडियाच्या समोर दिलं जातं, काही कॅबिनेटमधून दिलं जातं, त्याची परिपूर्तता, दिलेल्या आश्वासनाची परिपूर्तता ज्यांनी आश्वासन दिले त्यांनी करावी. आणि ते न झाल्यामुळे असे आंदोलन पुन्हा पुन्हा होतात संपूर्ण. आणि म्हणून दिलेलं जे आश्वासन आहे, आश्वासन काय तुम्ही मी दिलेलं नाही, आश्वासन मायबाप सरकारने दिलेलं आहे, तर त्या आश्वासनाची पूर्तता करावी. ओबीसी पण आक्रमक झाले एकीकडे, ते 1 तारखेला मोर्चा घेऊन आला. ठीक आहे ना, त्यांची पण लढाई सरकार विरोधी आहे, जरांगे पाटलांची पण लढाई सरकारच्या विरोधात आहे. मला वाटतं ज्यांच्या विरोधात लढाई आहे त्यांनी ते प्रश्न लक्षात घेऊन सोडवावे. आज तुम्ही युवकांना घेऊन बाईक रॅली केली, तर पाहिलं तर प्रश्न पेपर फुटीचा जो मुद्दा आहे तो देखील चर्चेत आहे सध्या. काल देखील एक पेपर जो आहे तो फुटल्याचं सरकारने MPSC कडून जाहीर करण्यात आलं. आता काय बोलावं. आता एवढं मोठं आंदोलन जंतर मंतरला झालं, नीटची परीक्षा 24 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा पेपर द्यावे लागले. काय त्या मुलांची, मुलींची, त्या पालकांची अवस्था असेल सांगा बरं. आपल्या घरात पण मुलं आहेत, मुली आहेत, आणि ते जर परीक्षेला बसत असतील आणि ते पेपर फुटत असतील तर त्या नव्या पिढीची काय मानसिकता असेल. मग त्याच्यावर आंदोलन झालं, त्याच्यावर पार्लमेंटमध्ये कायदा पास झाला, त्याच्यामध्ये सरकारने आश्वासन दिलं, HRD मंत्र्यांचा राजीनामा घेतला. आता एवढ्यावर सुद्धा ती थांबायला तयार नाही. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की प्रशासनावरती कुठंतरी वचक ठेवला पाहिजे, कंट्रोल ठेवला पाहिजे. आता हे कालचं सुद्धा पुन्हा प्रकरण बाहेर आलं. आता युवा वर्ग असा म्हणतो की ह्या परीक्षाच घेऊ नका ताई, कारण तुम्ही काय पेपर फुटीला कंट्रोल करू शकत नाही. पेपर कोण सेट करतं? गव्हर्नमेंटच्या देखरेखीखाली चालतं ना सगळं. माझी सरकारला विनंती आता अशी आहे की भले अजून 8 दिवस घ्या, पण किमान हितनं पुढं तरी त्या विद्यार्थ्याची निराशा होता कामा नये. पुण्यात गेल्या 10 दिवसापासून 15 दिवसापासून जे आहे ते आदिवासी विद्यार्थी जे आहे ते उपोषण करतायत. काल आदिवासी मंत्री पुण्यात आले, त्यांची भेट घेतली. 15 दिवस नंतर कोणताही तोडगा न काढता ते तसेच निघून गेले. आता ही आंदोलनं का व्हायला लागली? कारण निर्णय होत नाहीत. झाले निर्णय तर ते अन्यायकारक होतात, किंवा त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, किंवा मागणी एक असते, आश्वासन एक असतं, GR तिसराच निघतो. यामुळे असंतोष झालेला आहे. तर मला वाटतं आदिवासींचं जे आंदोलन आज 14-15 दिवस ते आंदोलन चाललेलं आहे, तर त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. सरकारने त्याच्यामध्ये तातडीनं निर्णय घ्यावा. सर, एक हिंदी पाहिजे